हा भाऊ काय सांगणार याच ठिकाणी आज मेळावा पार पडला मराठी पुढे घे, मराठी. संख्येमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. हे बघा महाराष्ट्रभर या संवाद यात्रेची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं ऐकून घेणे, संघटनेकडनं काय अपेक्षित आहे ऐकून घेणे, नवीन संघटनात्मक काय बांधणी केली पाहिजे त्या सूचना सगळ्या प्राप्त करणे, सरकारकडनं आणि संघटनेकडनं पदाधिकाऱ्यांकडनं आमदार खासदार मंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहे या कार्यकर्त्यांच्या ऐकून घेणे, असं सर्व समावेशक ही या बैठकी होत आहे. त्याच पद्धतीची बैठक जी महाराष्ट्रात होते त्याच पद्धतीची बैठक आज इकडे झाली. रेश्मा काळेचे अद्यापही नाराज आहेत कारण की श्रीकांत शिंदे त्यांनी भेट घेतलेली आणि अद्यापही त्यांनी फॉर्म मागितले घेतले. बघूया आता आज जळगाव ग्रामीण, जळगाव शहर आणि अंबळनेरची बैठक अंबळनेरमध्ये होते, तिथे बोलवलंय असं मला माहिती. हो, काल भाजपच्या आमदारांनी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी नाशिकमध्ये देखील फॉर्म असल्यामुळे भाजपचा जळगावमध्ये फॉर्म असल्यामुळे नाशिकमध्ये तिथिळा सुटत नाही असं म्हणतात ते. काय म्हणतात आता हा माझ्या अखत्यारीतला बॉल नाहीये, हे वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत, ती मला सांगता येणार. हो, श्रीकांत शिंदे बोलणे असं सांगितलं की आता आम्ही 40 मध्ये जास्तीचं लक्ष घालणार आहे आणि त्याच्या सूचनाही म्हणजे आमदार असतील पालकमंत्री म्हणून आपल्याला दिले. हे बघा संघटनात्मक ज्या सूचना दिल्या त्याचा पक्ष बांधणी करतात, त्या ऐकणं आमचं काम असतं आणि त्या पद्धतीने आम्ही काम. त्यांनी सांगितलं भगवा देखील त्या ठिकाणी खडसेन आहे आणि आपण जुन्या आठवणी देखील काढलेल्या ज्यांनी जे या ठिकाणी जाळपोळचा एक प्रसंग आपण कार्यकर्त्यांना बऱ्याच गोष्टी इथल्या मला 40 माहिती इकडे की त्या काळात शिवसेनेचा झेंडा कोणी उचलत नव्हतं, त्या काळात आम्ही काम करायचं. त्यामुळे आता संघटना मजबूत आहे, त्या काळात कोणी नव्हतं, त्या काळात आम्ही काम केलं. त्यामुळे आठवणी येणार, ज्यांनी बलिदान केलं त्यांचं आठवण करावे लागणार. हो, काँग्रेस म्हणते 5-5 लाखामध्ये आमच्या नगरसेवकांना विकत घेतलं. तर त्यांना माहिती कोणी घेतलं. जंतर मंतर हजारो काँग्रेस या ठिकाणी जंतर मंतर उतरले नाही. काय सांगा नाही, पण अभिजित दिपके भारतात आलेले भाऊ, काय सांगाल? अभिजित दिपके काँग्रेस जनता पार्टीचे ते भारतात आलेले आहे. जंतर मंतरवर त्यांनी त्या ठिकाणी धर्म आंदोलन सुरू केलेलं आहे. काय सांगाल शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी? बघूया आता शेवटी आंदोलन करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यांच्या मागण्या सरकार लक्षात घेईल आणि ज्या योग्य आहे ते मागच्या काळामध्ये केलेलं आहे. नेटची परीक्षा जी होती ती रद्द केली आहे. रेश्मा काळे यांची आपण भेट घेणार किंवा त्यांच्याशी साहेब बोलतील.